हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका गोपेश गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या गोपेश व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर फायनली मित्रांनो, मी आलो आहे वाशिममधील प्रतिष्ठित नामांकित आणि प्रसिद्ध असणाऱ्या फ्रेंड सर्कलचा राजा या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। फायनली मित्रांनो, मी आलो आहे फ्रेंड सर्कल या मंडळाला भेट देण्यासाठी आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश शेलार सर। तर आपल्याला ते ह्या मंडळाबद्दल तसेच आपल्या गणपती बाप्पाबद्दलचं सर्व डिटेल स्वरूपात ते आपल्याला माहिती देणार आहेत। तर नमस्कार दादा। तर दादा, मला आपल्या ह्या मंडळाचं म्हणजे पूर्ण विस्तृत स्वरूपात माहिती हवी आहे। फ्रेंड सर्कल हे नाव आहे आपल्या मंडळाचं, तर कशा पद्धतीने या मंडळाची स्थापना झाली, किती वर्ष झाले आणि आपण या मंडळाची वैशिष्ट्य काय काय आणि याबद्दल मला तुम्ही थोडक्यात माहिती द्या। नमस्कार सर्वांना। फ्रेंड सर्कल वाशिम हे आपलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाशिमचं आहे। इथे ह्या मंडळाला जवळजवळ आता 24 वर्ष चालू आहे। येणाऱ्या पुढच्या वर्षात आम्ही रौप्य वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। फ्रेंड सर्कल हे नाव कसं पडलं? फ्रेंड सर्कल म्हणजे आता मैत्रीचं वर्तुळ मराठीतून म्हटलं गेलं तर सर्व मित्रांनी एकत्रित येऊन एखादा मंडळ तयार केलं। त्या मंडळाचं नाव काय द्यायचं तर मैत्रीचंच वर्तुळ म्हणजे फ्रेंड सर्कल हे आपण त्या मंडळाला नाव देणार। या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळामध्ये कुठलाही प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार असं ट्रेझरर असं कुठलंही पद नाही। इथल्या प्रत्येक सभासदाला पूर्णपणे मताचा 100% अधिकार आहे। त्याच्या प्रत्येक मताची किंमत इथे केली जाते। फ्रेंड सर्कल या ग्रुपबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली। तर दादा, मला ना आपलं जे गणपती बाप्पा आहे, तर ह्या वर्षी तुम्ही गणपती बाप्पाची ही जी मूर्ती स्थापन केलेली आहे, तर हीच मूर्ती का? ह्या मूर्तीमागे तुमचा हेतू काय होता आणि तुम्ही ही मूर्ती का सिलेक्ट केली? तुमचं काय हेतू आहे मला तेवढं जरा, आणि या मूर्तीचे वैशिष्ट्य काय याबद्दल थोडक्यात आणखी माहिती द्यावी। आजच्या घडीला बघता आपला युग बदलत चाललेलं आहे। नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी चलनात येत चाललेल्या आहेत। त्याचप्रमाणे वेगवेगळे मूर्तिकार त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे छायाचित्र डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट प्रकारच्या मूर्ती निर्माण करत आहेत। परंतु आजच्या जमान्यामध्ये किती झालं तरी देव आपण आणि देवाचं देव पण आपण तर बदलू शकत नाही। म्हणजे मूर्तिकलाने त्याची कला सादर जरी केली तरी पण कला सादर करताना कधी कधी त्याच्याकडनं एक घोडचूक होते की जसं काही कुठल्या तरी दुसऱ्या वामन अवतार किंवा दुसऱ्या कोणत्यातरी अवतारामध्ये मूर्तीची बाप्पाची मूर्ती घडवण्यात येते। एक प्रकारची ती कुठेतरी विटंबनाच जणू वाटते। ती विटंबना न होण्यासाठी बाप्पा हा बाप्पासारखा दिसला पाहिजे। हीच मूर्ती घ्यायचं वैशिष्ट्य असं की ह्या मूर्तीकडे बघा ना तुम्ही, म्हणजे साक्षात आपल्याला एक दर्शन होतं की बाप्पा हा का असतो, गणपतीचं स्वरूप काय असेल साधारणतः ते स्वरूप आपल्याला इथे निखळपणे पाहायला मिळतं। म्हणजे त्याला आपण दुसऱ्या स्वरूपात टाळणं हे कुठेतरी मला तरी किंवा आमच्या मंडळातील लोकांना तरी कुठेतरी चुकीचं वाटतं। म्हणून कुठल्याही प्रकारची विटंबना न करता किंवा कुठल्याही दुसऱ्या रूपामध्ये न ठेवता निखळ, स्वच्छ, सुंदर अशी बाप्पाची बैठी मूर्ती आम्ही त्या मंडळाने यावर्षी स्थापन केलेली आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला आपल्या बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहायला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा।